भुजबळांचा मंत्रिमंडळामध्ये कमबॅक कुणामुळे झालाय? फडणवीसांमुळे की आणखी कुणामुळे? भुजबळांच्या कमबॅकचं उत्तर स्वतः भुजबळांनी दिले. झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमधून भुजबळांनी त्यांच्या कमबॅकची A to Z स्टोरी सांगितलेली आहे. पाहूयात भुजबळ काय म्हणाले. तुमचा कमबॅक फडणवीसांमुळे झाला? नाही, असं आहे की फडणवीस साहेबांची त्यावेळेला नागपूरला सुद्धा त्यांनी आग्रह धरला होता की यांना तुम्ही घ्या. बरं. येस, फडणवीसांचा आग्रह होता हो, तुम्हाला घ्या म्हणून. काय मला बावनकुळे स्वतः म्हणाले, फडणवीस पण म्हणाले मला. तो एक भाग झाला. त्याच्यानंतर एक आहे सहानुभूती सगळ्यांचीच मिळाली. मोदी साहेबांची सहानुभूती मिळाली, तुमचे अमित शाह साहेबांची सहानुभूती मिळाली. आधी मालेगावला अमित शाह आले, स्टेजवर माझं नाव नसताना मला बोलवलं तर बोलवलं आणि तुम्हाला आठवतं बाजूला बसवलं, तुम्हाला सगळे मंत्र्यांना बाजूला करून एकदम बसवलं. हे काइंड ऑफ इंडिकेशन आहे ते, समजलं ना. तर हे झालं. पण एक लक्षात घ्या, मी फडणवीसांचा मंत्री नाही आहे. फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाखाली मी काम करतो आहे. मी अजित पवार गटाचा NCPचा मंत्री आहे. कारण त्यावेळेला फडणवीसांनी सांगितलं तेव्हा नाही ना ऐकलं. नाही, आता जर सांगितलं असेल पण आता ऐकलं म्हणजे फायनल निर्णय कोणाचा? अजित पवार यांचा. तो त्यांनी पार पाडला आणि मला घेतलं, संपला. काय उगीच फडणवीसांवर जे आहे काय डाग किती काय आणि काय 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 आता भ्रष्टाचारी होते, अमकं होते. काय झालं ना, तुम्ही मला सांगायचं मी सांगेन, तुम्हाला काय पाहिजे ते घ्या. जी. काय आता तुम्ही जे आहे, मी मंत्री झाल्यानंतर जे काही वर्तमानपत्रातून काही लोकांनी छापलं वाटेल ते काय आणि सुरू जे झालं आहे त्यांना मला सांगायचं आहे. काय फडणवीसांना तुम्ही भ्रष्टाचारांना कसं काय मंत्री केलं? फडणवीसांनी नाही मंत्री केलं. मंत्री मला अजित पवारांनी केलं. फडणवीसांची सहानुभूती नक्की होती, हे लक्षात घ्या.